Standard 8 Subject General Science Unit 6 Composition of Matter. युनिट 6 कॉम्पोजिशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे संघटन. बघूया. व्हॉट आर द व्हेरियस स्टेट ऑफ मॅटर. द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या. व्हॉट इज द डिफरन्स इन आईस वॉटर अँड स्टीम. बर्फ पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड. द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात. व्हॉट आर द टाईप ऑफ मॅटर. द्रव्याच्या स्थायू द्रव वायू हे काय आहेत अवस्था आहेत. आणि स्थायूमध्ये बर्फ, द्रवामध्ये पाणी आणि वायूमध्ये वाफ हे माहीतच आहे आपल्याला. द्रव्याच्या लहानात लहान कणांना ॲटम म्हणजेच अणू असे म्हणतात. वी सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल ऑब्जेक्ट दॅट वी सी अराउंड अस अँड ऑल्सो दोज विच कॅनॉट बी सीन आर मेड ऑफ सेम ऑर द अदर मॅटर. मागील इयत्तामध्ये आपण पाहिले की आपल्या सभोवताली दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणाऱ्या सर्वच वस्तू कोणत्या तरी द्रव्यापासून बनलेल्या आहेत. आता इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचं तुम्ही सॉर्टिंग स्वतः करायचं आहे. क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप्स. द्रव्याचे 3 गटात वर्गीकरण करा. कोल्ड ड्रिंक, एअर, शरबत, सॉइल वॉटर, वूड आणि सिमेंट. सेकंड, व्हॉट आर द स्टेट ऑफ मॅटर दॅट यू युज्ड ॲज क्रिटेरिया फॉर द अबो क्लासिफिकेशन. वरील वर्गीकरणासाठी निकष म्हणून वापरलेल्या द्रव्याच्या अवस्था कोणत्या. सोपा आहे मुलांनो, हे तुम्ही स्वतः घरी करू शकता. Take some mustard seeds in a transparent plastic jar. Thread a long thread at the center of big balloon by means of a needle and tie it tight. एक रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मोहरीचे दाणे घ्या. मोठ्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या साहाय्याने लांब दोरा ओवून पक्की गाठ मारा. Stretch this rubber diaphragm and fix it on the mouth of the jar by means of a rubber band. Pull the diaphragm up and down with the help of the thread, first slowly, then with the moderate force and vigorously. Record your observation in the following table. हा रबरी पडदा बाटलीच्या तोंडावर रबर बँडच्या साहाय्याने ताणून बसवा. दोरा बाटलीच्या बाहेर राहील हे पहा. दोऱ्याच्या साहाय्याने पडदा क्रमाने हळूवार, थोड्या जोराने, खूप जोराने खालीवर करावं. पुढील तक्त्यात निरीक्षण नोंदवा. बघा मुलांनो, मोड ऑफ पुलिंग द डायफ्राग्राम अप अँड डाऊन, पडदा खालीवर करण्याची पद्धत. आणि मुवमेंट ऑफ द मस्टर्ड सीड्स, मोहरीच्या दाण्यांची हालचाल. स्लो असेल तर व्हायब्रेशन इन द सेम प्लेस, जागच्या जागीच राहणार. थोड्या विथ मॉडरेट फोर्स असेल तर थोडीशी त्यांची हालचाल होणार. आणि विगोरस असेल, खूप जोराने असेल तर त्याच्यातली काय होणार, हालचाल अति जास्त होणार. ऑन द अबो experiment, we give energy less or more to the mustard seeds by pulling the diaphragm up and down, making them move differently. The particles in the solid, liquid and gaseous state of matter have movement somewhat similar to that. वरील प्रयोगात पडदा खालीवर करून आपण हवेमार्फत मोहरीच्या दाण्यांना कमी अधिक ऊर्जा देतो. त्यामुळे मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीशी हालचाल स्थायू द्रव वायू अवस्थामधील द्रव्यांच्या कणामध्ये असते. अँड intermolecular force of attraction acts between the particles, atom or molecules of matter. द्रव्याच्या कणामध्ये आंतररेणुकीय आकर्षण बल कार्यरत असते. The extent of the particle movement is determined by the strength of this force. ह्या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरते. The particles of solid are very close to each other and vibrate at their fixed position. ह्या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरते, परंतु स्थायूमध्ये आंतररेणुकीय बल अतिशय प्रभावी असते. ड्यू टू धिस सॉलिड्स गेट प्रॉपर्टीज लाईक डिफायनाइट शेप अँड व्हॉल्यूम अँड ऑल्सो हाय डेन्सिटी अँड नॉन कॉम्प्रेसिबिलिटी. द स्ट्रेंथ ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. त्यामुळे स्थायूंचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपल्या ठराविक जागी स्पंद पावत असतात. त्यामुळे स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात. तसेच उच्च घनता व असंपीड्यता हे गुणधर्म प्राप्त होतात. नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजेच असंपीड्यता. थ्रू इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फिक्स द पार्टिकल्स इन डिफायनाइट पोझिशन, इट इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड देम टुगेदर. द्रव अवस्थेमध्ये अंतर्निर्मित बलाची सक्षमता मध्यम असते. ॲज अ रिझल्ट लिक्विड्स हॅव डिफायनाइट व्हॅल्यू. ते कणांना ठराविक जागी अडकून ठेवणे इतके प्रभावी नसले तरी त्यांचे एकत्रित गठन करण्याची पुरेशी प्रभावी असते. However, they have fluidity and their shape
इज नॉट डिफाइनेड बट चेंज इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. त्यामुळे द्रव्याचे आकारमान ठराविक राहते पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. द इंटरमोलेक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेस. म्हणजे तसेच द्रवांचा आकार ठराविक न राहता धारकापात्राप्रमाणे बदलतो, परंतु वायूमध्ये आंतररेणवीय बल अति क्षीण असते. Therefore, the constituent particles of gases move freely and occupy all the available shape. त्यामुळे वायूचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापून टाकतात. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. त्यामुळे वायूंना ठराविक आकार व ठराविक आकारमान हे दोन्हीही नसतात. फिगर 6.2 शोन schematic representation of submicroscopic picture of the physical state of matter and the table 6.3 shown the characteristic of the state of matter. बघा काय सांगितलेलं आहे. आकृती 6.2 मध्ये द्रवाच्या भौतिक अवस्थांचे हे अति सूक्ष्म पातळीवर चित्र लक्षणीय पद्धतीने दाखवले आहेत व तक्ता 6.3 मध्ये द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये दर्शवली आहेत. हे बघा, सॉलिड असेल तर इंटर पार्टिकल्स डिस्टन्स त्याच्यामधील घटक कसे असतात तर एकमेकाला जोडलेले असतात. लिक्विड असेल तर एकमेकापासून थोडे अंतर ठेवलेले असतात आणि गॅसमध्ये असेल तर पूर्ण कसे असतात वितरत्र विस्कटलेले असतात, म्हणजे त्यांच्यामधील अंतर हे कसे असते जास्त. आणि 6.3 कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेट ऑफ मॅटर द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. फिजिकल स्टेट ऑफ मॅटर द्रव्याची भौतिक अवस्था, फ्लुइडिटी, रिगिडिटी, प्लॅस्टिसिटी अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे प्रवाहिता, धूळता, आकार्यता, स्थितिस्थापकता, व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान, शेप्स म्हणजे आकार, संपीडता, पुन्हा इंटरमोलेक्युलर फोर्स म्हणजेच आंतररेणवीय बल अँड डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स म्हणजेच कणामधील अंतर. पहिला आहे सॉलिड, रिगिड किंवा प्लॅस्टिक, इलेस्टिक, दृढ किंवा आकारिक किंवा स्थितिस्थापक. आकारमान आहे ठराविक डिफायनाइट, आकार आहे ठराविक डिफायनाइट. निग्लिबल म्हणजेच नगण्य आहे. पुन्हा स्ट्रॉंग म्हणजेच हे प्रभावी असतं आंतररेणवीय बल आणि त्यांच्यातील कणामधील अंतर हे मिनिमम म्हणजेच कमीत कमी असतं. दुसरं आहे लिक्विड म्हणजेच फ्लूइड प्रवाही असतं. आकारमान ठराविक असतो. इनडिफायनाइट म्हणजे शेप आकार त्याचा अनिश्चित असतो. कॉम्प्रेसिबिलिटी पण संपीडता खूप कमी असतो. इंटरमोलेक्युलर फोर्स म्हणजे आंतररेणवीय बल हे मध्यम मॉडरेट असते आणि कणामधील अंतर हे मध्यम असते. तिसरा आहे गॅसेस वायू, ते प्रवाही असते. आकारमान अनिश्चित असतो, आकार पण अनिश्चित असतो, पण त्याच्यातलं संपीडता उच्च असते आणि ते आंतररेणवीय बल हे अति क्षीण म्हणजेच व्हेरी वीक असते. आणि पुढं आहे व्हेरी लार्ज, कणामधील अंतर हे खूप असते.